सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललोय क्षमाधारा बाबा ट्रेकला आणि आमचा ऋतू आलाय आज चाकणवरनं आणि आमचं शितो माग माग रोहिणी बसली. हे आमचे बंधू पहिल्यांदा ट्रेकला चाललेत. सगळ्यांनी स्वच्छ आंघोळ करून निघालोय आम्ही. आता फोन आमच्याकडे आलाय आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो आमच्या गावाचा. 30 सेकंदाच्या बाईक फ्रंट व्ह्यू मध्ये गावडेवाडीचा विषय 12 मिनिटाचं झालं फक्त. इकडं खूप सारी ग्रीनरी आहे. पहाड कसली भारी निघते. म्हटलं तुम्ही आता मला म्हणजे जायचं नाही. काय झालं आपल्याला दूध घ्यायला नमस्कार ब्लॉग मध्ये घ्या आपल्याला एक आमचा ब्लॉग चालू. चलो हम जाके आए अभी 5:30 ला बरोबर गेलो. 5:43 ला वर चढलो. 5:60 ला खाली बरोबर आणि आता तुमची वाट पाहून घरी निघालोय आम्ही. तुम्ही उशिरा आलेला आहात. ओके एन्जॉय. जातो आता. जितूला फोन केला. जितू घरी. काकाचा फोन बंद. म्हटलं हे काय सगळं नाही काल मला वाटलं पर्यंत तू आपला म्हणला आपण तर आजारी पडला आतमध्ये म्हणून entrance करायची आहे. म्हणजे पोहोचलोच. बरं नाही वाटत. बाईक पडतोय थोडा. क्षमाधारा बाबाला पोहोचलोय आम्ही आणि ट्रेकिंग गँग ऋदू शिदू निघालेत. या वरती जायचं आम्हाला तिथे. काय करा हे वरती जायचं बघा या डोंगरावरती. पायथ्याला आम्ही गाडी लावली. आता मस्त निघाली गँग. छानशी वाट आहे. निसर्गरम्य वाट. हे सांगा बरं काय करून सांगा काय असेल हे. मराठीमध्ये ती याला म्हणते टणटणी. काय माहिती याला काय म्हणतात ॲक्च्युअली. बॉटॅनिकल नेम काय माहीत नाही. दोघे बॉटनीचे आहे आम्ही. टणटणी ही टणटणी. त्याचं पान खूप भारी लागतं. सुगंधी असते एकदम. हे क्षमाधारा बाबाच्या प्रवेशद्वाराचे शेजारी आलोय आम्ही. हे पायरी प्रवेशद्वार आहे. आता या ठिकाणी आम्ही सुंदर अशा ट्रेकला सुरुवात करतोय. हे ट्रेकर्स जे म्हणतायत की आम्ही केदारनाथ सर करू, गिरनाथ सर करू, त्यांची पहिल्याच टप्प्याला हालत बघा. ते आमचे छोटे ट्रेकर्स वरती येत. ब्लॉगर मस्त छोटी छोटी बॉटल घेऊन आले. ती कंपनी पळायला लागली. क्षमाधारा बाबा डोंगरावर ट्रेकिंग सुरू. बच्चू कंपनी पळते मस्त. छान रान वनस्पती आणि बोरीची झाडं खूप आहे तिथं. प्रत्येक ठिकाणी बोरीचं झाड आहे. सुंदर पायरी मार्ग आहे हा. गोड नदी दिसते इथनं. पहिल्या जुन्या काळात ही पाण्याची कुंड. सिद्धू रिटर्न येते परत.
कसं वाटतंय सिद्धू? चलो थक गए क्या? चलो जल्दी भाई. कसलं झाड आहे? रुद्राक्ष आहेत काय? वेगळंच आहे. निम्मा मार्ग चढलोय आपण, थोडंसंच राहिले. गाडी बरं म्हणतो इथून 11 मिनिटात आम्ही चढलो. पण हे काय खरं वाटत नाही. शंकास्पद आहे ना थोडस. 11 मिनिटात चढणं, कारण पायऱ्यांचा जो स्टेप आहेत त्या खूप उंच आहेत. बळी म्हणतोय तर काय व्हायला असं पण शक्य नाही. काय माहिती रोहिणी, मला नाही येत चढता. रोहिणीची हालत खराब आहे थोडी. इथं पाईप लागला डोक्याला. पाईप लागला, इतकी वाकत चालली होती, डोक्याला धडकली, पुढे पाईपला धडकली. काय आणि गिरणार चढणं. एकदम वरच्या टप्प्यावर आलोय आता आम्ही, शेवटचा टप्पा. रोदू इथं आहे, रोदू खाली मोर पाहतोय. रोदू जमला काय? त्याला तर थोडा पण घाम नाही आला. Yes, त्याला काहीच नाही आलं, काहीच नाही आलं त्याला. उलीसक पण घाम नाही आला त्याला. उलीसक समजत नाही, थोडासा घाम पण नाही आला त्याला. स्ट्रॉंग येते. चाइना में आप जाते हो क्या उधर ट्रैकिंग के लिए? चाइना में जाते हो? चाइना में जाते हो क्या ट्रैकिंग के लिए? उधर है ना, बीजिंग में आए ना, बीजिंग से आए ना. मराठी बोल रहा है हो. देखिए मोरांचे छान आवाज आहेत. काय सुंदर परिसर बघायला. वाव, हे बघ फोटो घेऊ. बघ दमलंय थोडा. पळत आलो आम्ही, ट्राय केलं. 50-100 पायऱ्या, 50 पायऱ्या पळतोय माणूस, नंतर दमतोय. येस, पोचलोय आम्ही पण 10.5 मिनिटात. बळी काकांना सांग दमलो पण 10.5 मिनिटात पोचलो. यस, ब्रेक द रेकॉर्ड. बलिराम थोरात रोजू पण आलेला आहे. रोजू पण गोठा आहे खाली. किती सुंदर परिसर आहे पाहायचा. खाली जो गाई गोठा दिसतोय तो गोवर्धन डेअरीचा आहे. हिरोईनी खाली वरती दमली. खूप छान 15 वाटते. मिनिटात आली, पण 15 मिनिटात जाऊ शकते ती गिरणारला. स्वामींची जागा असेल तर कुठं पण जाऊ शकतो. आली परत त्याच्यावर. स्वामी म्हणजे तुम्ही अच्छा, पण स्वतः विश्वास नाही. आहे ना. स्वतः विश्वास पाहिजे. तुम्ही प्रोत्साहन दिलं का आम्हाला उरूप येतो. स्वतःवर विश्वास कुठे आहे? आहे की स्वतःवर जास्त विश्वास आहे. पण तुम्ही जरा पाठिंबा दिला की अजून बरं. हे स्वतःवर विश्वास असला तर सगळे साथ हे नाही. बघा. स्वामींचं माझा फोटो, पण माझं नाव नाही टाकलं तिथे. स्वामी इथं दिसतात ना. मंदिर आहे ते. जय समाधान बाबा. छानसं मंदिर. काय पडायचंय? रोहिणी नेहमीप्रमाणे कुठल्याही मंदिरात गेली की सफाई करते. आज इथे पण करणार होती. पूर्ण कचरा झाडून घेते. चांगली सवय आहे. जय समाधान बाबा. खूप लोक यायला लागले इथे.
रविवारचा दिवस असल्यामुळे खूप लोक येतात. मग अशी तिला चढायला त्रास होता, आता पळत चालली जा बागो. हे बा हे पा बघा आता किती स्टाईलने चालली. खालून येणाऱ्या लोकांना सांगते जशी काही इले जोरात आली. ही बा हे बा कशी उड्या मारत चालली. हाय मी करू शकते. वाव. पाईप शेकचिल्ली रोहिणीच्या डोक्याला लागला. खाली वाकत वाकत चालली, टांग लागला डोक्याला. हे पहा हा पाईप. निघालोय आता आम्ही खाली. हे पहा रोहिणी सक्सेसफुली क्षमादारा बाबा डोंगर चढून खाली उतरते. दुसऱ्यांदा डोक्याला पाईप जरी लागला तरी हार मानायची. तरी हार नाही म्हणा. असं आहे काय? पिंडा म्हणतोय या बाजूने चढू, बरं या बाजूने जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. नवीन रस्ता. घर उतरून आलोय आम्ही खाली जरा बाबा. आणि आता इथे एक उद्यान आहे, श्री क्षेत्र क्षमादारा बाबा उद्यान. इथं व्यायामाची बरीचशी साहित्य आहे. वन उद्यान आहे. आमची छोटी कंपनी इथं आली चिद्दा. बरे वाटतं ना. ऋतू काय करते? पुश जोरात. सरळ पाय कर, सरळ पाय कर, सरळ जुळवायचे पाय. मिसळ फेमस आहे खूप. आता येईल थोड्या वेळाने आहे ना. तुम्हाला आवडते ना मिसळ? आपलं डबलू बच्चू कंपनीने मिसळ सुरू केली. तुला कांदा पडले पडले मस्त मिसळ. त्याला पिळून द्या. बिया पडले त्याच्यात. मिसळला तरी नसेल तर काही मजा नाही. तरी है ना. एकच नंबर.